नमस्कार मंडळी, मराठी मनोरंजक कथा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची कथा प्रेम अपराध माझा काय होता. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. हेडफोन घालून गाणं ऐकणाऱ्या राजीवचं लक्ष सुनंदाकडे होते. लेक्चर संपल्यामुळे क्लासरूममध्ये नुसता गोंधळ चालू होता. सुनंदाही त्याच्याकडे बघून मध्येच हसत होती, त्याला प्रतिसाद देत होती. राजीव आणि सुनंदाचं प्रेम प्रकरण पूर्ण कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होता. दोघांचंही लास्ट इयर होतं. सुनंदा राजीवच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह होती. राजीववर ती जीवापाड प्रेम करत होती. ती त्याच्या इतकी आहारी गेली होती की तो जे सांगल तेच ती त्याच्यासाठी करत असे. सुनंदा दिसायला खूप सुंदर होती. गोरी पान, बांधेसूत शरीरयष्टी, धारेदार नाक, टिपूर डोळे आणि लांबलचक मोकळे सोडलेले केस यामध्ये ती चार चौघीत उठून दिसत. तिला एखाद्या स्वप्नातील राजकुमारासारखा राजीव तिला वाटत असे. कॉलेज संपले की राजीव एका मोठ्या कंपनीत जॉब सुरू केला. दोघेही एकमेकांच्या घरी प्रेमाविषयी सांगतात. राजीवच्या घरातून विरोध होतो, कारण राजीवच्या घरात त्यांच्या धर्मातील मुलगी सून म्हणून हवी असते. राजीवला सुनंदाशिवाय कोणाशीही लग्न करायचं नसतं. त्यामुळे दोघंही घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न करतात. दोघेही वेगळं घर घेऊन राहतात. सुरुवातीचे दिवस सुनंदासाठी स्वप्नवत असतात. दोघेही दृष्ट लागण्यासारखा संसार करत असतात. सुनंदा राजीवला आवडतं म्हणून रोज साडी नेसून टिकली लावून आवरत असे. तिच्या आवडीचे ड्रेस तर तिने घालणेच बंद केलेले असतात. त्याला बाहेर जाऊन तिने जॉब केलेला ही त्याला आवडत नसे, म्हणून तिने जॉबचा विचार करायचाही सोडलेला होता. ती मन मारून जगत असते. तिला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. ती त्याला एका शब्दानेही त्याला याविषयी बोलत नाही. शिकलेली सुनंदा संसार टिकवण्यासाठी सगळ्या गोष्टी राजीवच्या मनासारख्या करते, कारण घर तर तिने कधी सोडून दिलेलं असतं. राजीव एकमेव तिचा आधार असतो. काही वर्षांनी त्याच्या संसारवेलीवर 2 कळ्या उमलतात. सुनंदाला 2 जोडी मुली होतात. त्या दोघींच्या संगोपनात सुनंदाचा वेळ खूप छान जात असतो. राजीवचं लक्ष घराकडे खूप कमी झालेलं असतं. सुनंदालाही तो अजिबात वेळ देत नसते. रात्री उशिरा येणे, फोनवर तासनतास गप्पा मारणे, कधी कधी रात्रीही घरी येत नसे. सुनंदाने काही जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे तो देई. आता सुनंदाच्या डोक्यात संशयाची लाट समुद्राच्या लाटाप्रमाणे वाहवत होती. सकाळी राजीव आंघोळीला गेल्यावर तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. सुनंदा कॉल रिसीव्ह करते. पलीकडून एका मुलीचा आवाज येतो. हाय डिअर, कॉल नाही केलास? कोण बोलताय? सुनंदा विचारते. ती मुलगी लगेच कॉल ठेवून देते. राजीव आंघोळ करून बाहेर येतो. तसा सुनंदा त्याला जाब विचारते, तर तो सरळ म्हणतो, तुला समजलेच आहे तर सगळं सांगतो. प्रिया माझ्या ऑफिसमध्ये काम करते. आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. लवकरच लग्नही. प्रिया खाली बसते, डोक्याला हात लावून. काय बोलताय तुम्ही हे? आपल्याला 2 मुली आहेत. विसरलं का? माझं काही चुकलं का? असं नका करू. सोन्यासारखा संसार आहे आपला. ही कसली सूडबुद्धी आली तुम्हाला? असं नका करू. हे खोटं आहे असं म्हणा. राजीव, तू ऐकलंस ते सगळं खरं आहे. मला तुझ्यात काहीच एक इंटरेस्ट नाही. असं बोलून तो निघून गेला. सुनंदा डोळे सुजेपर्यंत रात्रभर रडत होती. तिच्या डोळ्यातील पाणी बघून तो थांबलाही नाही. तिला चुकीच्या माणसावर प्रेम केल्याचा खूप पश्चाताप होता. 4 दिवस होतात. राजीव घरी येतच नाही. घर तिच्या नावावर घेतलेलं असतं, पण हप्ते अजून राहिलेले असतात. दोन्ही मुलींना कसं एकटीने सांभाळायचं? दोघीही अजून खूप छोट्या असतात. तिला खूप भीती वाटत असते. माहेरी तर कोणत्या तोंडानं जायचं? राजीवबरोबर लग्न करण्याचा तिच्या निर्णयाचा तिला खूप पश्चाताप होत होता. ती घरी बसून लहान मुलांचे ते मोठ्यांपर्यंत क्लास घेण्याचे ठरवते, कारण लहान मुलींना घेऊन ती त्याशिवाय काहीच करू शकत नसते.
त्यामुळे तिच्या मुलींकडेही तिचं लक्ष राहतं. तिच्या कोचिंग क्लासला चांगला प्रतिसाद मिळतो. दिवस भरभर निघून जातात. तिच्या मुली मोठ्या होत असतात. तिच्या कोचिंग क्लासला छान प्रतिसाद मिळाल्याने तिची आर्थिक परिस्थिती सुधारते. पैसे हातात आल्याने तिचा आत्मविश्वासही वाढतो. दोन्ही मुलींचं आईवर खूप प्रेम असतं. राजीवमुळे ज्या गोष्टी तिने सोडलेल्या असतात त्या गोष्टी ती करते. ती मनासारखी जगू लागलेली असते. साधी राहणारी सुनंदा आता फॅशनेबल राहत असते. त्यामुळे ती अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसू लागलेली असते. मुली मोठ्या झाल्याने ती आता शाळेमध्ये जॉबसाठी रुजू होते. मुलींना आईचा अभिमान वाटत असतो. त्या नेहमी तिला प्रोत्साहित करत. आईने काढलेल्या परिस्थितीचे मुलींना जाणीव असते. मुलीही अभ्यासात हुशार होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष तिला द्यावे लागत नसे. तिचं रोजचं रुटीन आता व्यवस्थित बसलेलं होतं. शाळेत पगारही तिला चांगला मिळत होता. शाळेतील वातावरणात सुनंदा चांगली मिसळली. त्यामुळे राजीवला व तिचा पास्ट ती तात्पुरतं सगळं विसरली होती. सकाळचं कामावरून सुनंदा स्वतःचं आवरून शाळेत चालली होती. शाळेमध्ये फंक्शन असल्याने तिने सुंदरशी लाल रंगाची साडी नेसली होती. त्यावर स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. मोकळे सोडलेले केस आणि हलकासा मेकअप यामुळे ती जास्तच मोहक दिसत होती. जरासं अत्तर रंगावर शिंपडून ती निघाली. त्यावेळी तिची नजर एका गरीब माणसावर, ज्याच्या अंगावरील कपडे फाटलेले असतात. ते दुसरे तिसरे कोणी नसून राजीव असतो. ती त्याला न्याहाळते तेव्हा तिला त्याची ओळख पटते. त्याची अवस्था फारच बेकार झालेली असते. सुनंदा त्याला दुर्लक्षित करून पुढे निघून जाते. तिचा पाठलाग तो करतो. सुनंदा थांब, पण ती ऐकत नसते. तो तरीही तिच्या मागे असतो. ती म्हणते, रस्त्यावर तमाशा नको, तुम्ही प्लीज माझ्या मागे येऊ नका. राजीव, एकदा माझं ऐकून घे. मला काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ताही तू निघून जा. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मला माफ कर प्लीज. प्रियामुळे मी खूप फसलो. तिला माझा पैसा हवा होता. मी तुझ्याशी जसं वागलो तसंच ती माझ्याशी वागली. मी खूप मोठी शिक्षा भोगतोय. तू एक चान्स दे. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. सुनंदा, जेव्हा मला तुझी खूप गरज होती तेव्हा तू निघून गेलास आणि आता मला तुझी काही गरज वाटत नाही. मला असंच आयुष्य जगायचं. त्यात मला कोणीही नको. पुन्हा मागचे दिवस पुढे नकोत. मी माझ्या विश्वात खूप खुश आहे. तुला खूप उशीर झालाय. मला कोणाचा आधार नकोय. तुझं पुन्हा तोंडही दाखवू नकोस. माझी तुला पुन्हा बघण्याची इच्छाही नाही. बाय बोलून सुनंदा निघून जाते. तिच्या स्वाभिमानी आयुष्याची ती पुन्हा नव्याने सुरुवात करते. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिचा आत्मविश्वास, सुंदरता, राहणीमान बघून आपण कशाला मुकलोय याचा आज त्याला पश्चाताप झालेला असतो. आयुष्यात केलेल्या चुकीचा फक्त प्रायश्चित्ताशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.